Recombinant 7, तर vitamin K dependent is 2 plus 7 is equal to 9 and not 10, and sex S आणि C पण प्रोड्यूस होतात. 2 7 9 10, तर 7 प्रोड्यूस होतो. तर 7 आपल्याला माहिती आहे की 7 अधिक 3 इज इक्वल टू 10. तर 3 इज टिश्यू फॅक्टर, त्याच्यासोबत 7 अटॅच होतो आणि 10 बनवतो. आणि 2 पंचे 10, 2 आणि 5 सोबत येतात 10 सोबत 1 2 5 0 10. तर एक्सटेन्सिक पाथवे बनवतात. टिश्यू फॅक्टर 3 सोबत जमा होतो. 7 अधिक 3 10, 10ला ॲक्टिवेट करतात ते. तर हिमोफिलिया ए किंवा बी आणि प्रायमरीली 7 डिफिशियन्सी, नंतर थ्रोम्बोस्थेनिया. मग कुठल्याही डिसीजमध्ये जिथे तुम्हाला हिमोस्टॅसिस हवं आहे, तर हे फक्त ऑन लेबल 3च आहेत, ए बी 7 डिफिशियन्सी आणि ग्लॅन्झमॅन थ्रोम्बोस्थेनिया. मग ऑफ लेबल कुठलेही हिमोस्टॅटिक डिसऑर्डर, कुठलाही ब्लड लॉस, पण त्यांनी ट्रॉमा आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशनमध्ये द्यायला चालू केलं, पण काही बेनिफिट दिसला नाही. आणि कारण की कोॲग्युलंट आहे तर रिस्क ऑफ थ्रोम्बोएम्बोलिझम आहे. डोसिंगबद्दल काही कन्सेन्सस नाही आहे. मॉनिटरिंग लागतं. ही लायोफिलाइज पावडर आहे. मग कॉन्ट्राइंडिकेशन काहीतरी सेन्सिटिव्हिटी किंवा इतर जे काही ते बेनिफिट्स म्हणून काहीतरी आणि साईड इफेक्ट्स म्हणून काहीतरी. नंतर आर्टिफिशियल ब्लड. तर ॲक्च्युली आर्टिफिशियल ब्लड नाही आहेत हे, तर हे ऑक्सिजन थेराप्युटिक्स आहेत, ऑक्सिजन कॅरियर्स आहेत. तर सिंथेटिक ऑक्सिजन सबस्टन्सेस और सिंथेटिक ब्लड म्हटलेलं चांगलं आहे आर्टिफिशियल ब्लडपेक्षा. तर हे O2 किंवा CO2 दोघंही डिझॉल्व करतात. तर प्युअरली केमिकल आहे, तर शेल्फ लाईफ चांगली आहे, हाफ लाईफ जास्त आहे, कम्प्लिटली एक्सक्रीट होतात, ॲक्युमुलेट होत नाहीत, सेफ्टी चांगलं आहे, कॉस्ट कमी आहे. हे पूर्ण ब्लडशी कम्पेअर करायचे, कंटॅमिनेशन नाही आहे जे काही आहे. परंतु त्या मानाने हाफ लाईफ यांची शॉर्ट आहे. 2 दिवसात ते ब्लडमधून निघतात. ब्लड दिलं ते जास्त दिवस टिकतात. तर कंपॅरिझन केलं आहे, दिलं की रॅपिडली ते ट्रान्सपोर्ट करायला चालू करतं. ब्लडला 24 तास लागतात, कारण की 2-3 DPGवर डिपेंडंट आहे. ब्लड स्टोअर केल्यामुळे 2-3 DPG एक्झॉस्ट होऊन जातं. डिसीजची रिस्क आहे ब्लडमध्ये. ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. हे रूम टेम्परेचरमध्ये पण चालतं, 1 ते 3 वर्ष चालतं. फ्रीजमध्ये ठेवल्यावर पण इफिशियन्सी लॉस होते. मॅक्सिमम 42 डेज ठेवता येतं. क्रॉस मॅचिंग करावं लागतं, पण यांचं ड्युरेटी हाफ चांगला आहे. तर हे फक्त 1 ते 3 दिवस टिकतात. हे रेडी टू यूज आहे, युनिव्हर्सल आहे, काही कम्पॅटिबिलिटी काही बघावी नाही लागत. ट्रान्सफ्युजन असोसिएटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते उडून जातात. तर त्यातला आहे मग हे परफ्लोरोकार्बन. परफ्लोरोकार्बन फक्त कार्बन आणि फ्लोराईड एवढंच आहे. हा लिक्विड आहे, इनर्ट लिक्विड आहे, मेटाबोलाइज होत नाही, काहीच नाही. तर हा IV ने द्यायचा आणि हा लंगने बाहेर येईल. IV ने दिला की हा आधी रेटिक्युलर एंडोथेलियल सेल्सने घेतला जातो, मग ब्रोकन करून मग तो ब्लडमध्ये जातो आणि मग ब्लडमध्ये लिपिडसोबत ट्रान्सपोर्ट होऊन शेवटी लंगला भेटतो. हा पाण्यात डिझॉल्व होत नाही, म्हणून याला इमल्सिफायर द्यावा लागतो. म्हणून हा आपण इमल्सिफाय केलेला दिला की RESमध्ये ॲब्सॉर्ब होईल, ते मॉलिक्यूल ब्रोकन डाऊन होतील आणि मग लिपिड सॉल्युबल आहे, वॉटर सॉल्युबल नाही तर लिपिडसोबत जाऊन तो लंगमधनं बाहेर जाईल. 12 तासात उडून जातो, परंतु RESमधनं जायला त्याला हफ्ता लागतो. डिसॲडव्हान्टेज तेच आहे की 1 हफ्ता लागतो RESमधनं जायला. तर इसेन्शियली सिंगल शॉट ड्रग्ज आहेत आणि याच्यात O2 CO2 डिझॉल्व होतो तो ॲट 400 mmHg, म्हणजे PO2 तुमचं 100 आहे, म्हणजे 20% तर ते 400पर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्हाला FiO2 80 वगैरे ठेवावं लागेल, असं काहीतरी. सप्लिमेंटल ऑक्सिजनशिवाय नाही ते ट्रान्सपोर्ट करत.
ऑब्वियसली हायड्रोकार्बन आहे, वॉटरमध्ये सॉल्युबल नाही आहे. अल्कोहोल पण पोलर आहे, अल्कोहोलमध्ये कसा डिझॉल्व होईल. छोट्या छोट्या मॉलिक्यूल आहेत, डायरेक्टली ट्रान्सपोर्ट होतात. त्यांना डिफ्युजनचं त्यांना बॅरियर नाही आहे. RBCs त्या मानाने कॅपिलरीजच्या बाहेर नाही जाऊ शकत. हे कुठेही कसेही बॉडीमध्ये ट्रान्सफर होतात. हीटचा काही प्रॉब्लेम नाही. हायपोथर्मिया केमिकल्सचा काही इश्यू नाही आहे. एक इमल्सिफाईंग एजंटमध्ये द्यावे लागतात फक्त ते. आणि त्याच्यात डायरेक्टली ऑक्सिजन डिझॉल्व होतो. ब्लड तर काय, ब्लड बाइंड होऊन ट्रान्सपोर्ट करतो, हा डिझॉल्व होऊन. तर फिक्स लॉ ऑफ डिफ्युजन ॲक्ट होईल. पार्शियल प्रेशर जेवढं असेल तेवढं तो डिझॉल्व होईल. 100 टाइम्स अफिनिटी आहे ब्लडशी कम्पेअर केली तर. त्या ब्लडमध्ये तो फक्त किती जातं तुमचं, डिझॉल्वड 1 ml असतं, पूर्ण पकडलं तरी 20 असतं. तर हे त्याच्या दुप्पट आहे, दुप्पट किंवा 2.5 पट, ट्वाईस ॲज आहे कॉन्सन्ट्रेशन प्लाझ्मा. आपल्याला माहिती 20 ml असतं, तर हे डबल आहे त्याच्या. CO2 पण डिझॉल्व होतो, डायरेक्टली पार्शियल प्रेशरशी रिलेटेड आहे. तर O2 डिझॉल्व करायला त्याला मग पार्शियल प्रेशर वाढवावं लागतं. CO2बद्दल काही कमेंट नाही आहे. ठीक आहे. डिझॉल्व नॉर्मल 1%च आहे, टोटल 20% आहे. हे आपलं वाढवतं आहे चांगलं. पुढे काही कमेंट नाही आहे युसेजवर किंवा प्रॅक्टिकली यूज होतं आहे नाही होतं आहे, काहीच दिलं नाही आहे साईड इफेक्ट्स वगैरे. तर ब्लंटेड आहे हा टॉपिक त्याचा.